यावर स्कॉलरशिप परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारले जातात। आज आपण हे संपूर्ण प्रकरण अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत। भाग 1 समसंख्या आणि विषम संख्या। समसंख्या म्हणजेच इवन नंबर्स। ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्यांना समसंख्या म्हणायचं। उदाहरणार्थ 2 4 6 8 10 12। समसंख्यांच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात। विषम संख्या म्हणजेच ऑड नंबर्स। ज्या संख्यांना 2 ने भागल्यावर बाकी 1 उरते त्या संख्यांना विषम संख्या म्हणायचं। उदाहरणार्थ 1 3 5 7 9 11। विषम संख्यांच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतात। भाग 2 महत्त्वाचे नियम। 2 समसंख्यांची बेरीज समसंख्या येते। उदाहरणार्थ 8 आणि 6 यांची बेरीज 14। 2 विषम संख्यांची बेरीज समसंख्या येते। उदाहरणार्थ 7 प्लस 9 यांची बेरीज 16। 1 समसंख्या आणि 1 विषम संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी विषम संख्या येते। उदाहरणार्थ 9 प्लस 6 बरोबर 15 आणि 9 मायनस 6 केले तर उत्तर काय येते 3। ह्या दोन्हीही विषम संख्या आहेत। 2 समसंख्यांचा गुणाकार समसंख्या येतो। उदाहरणार्थ 4 गुणिले 12 उत्तर काय येते तुमचं 48। 2 विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्या येते। उदाहरणार्थ 11 गुणिले 13 बरोबर 143। 1 समसंख्या आणि 1 विषम संख्या यांचा गुणाकार समसंख्या येतो। उदाहरणार्थ 8 गुणिले 5 बरोबर 40। भाग 3 सुपर ट्रिक बघा मुलांनो। सलग 5 समसंख्या किंवा 5 विषम संख्या यांची बेरीज काढायची असेल तर मधल्या संख्येला 5 ने गुणाकार करा। उदाहरणार्थ 9 प्लस 11 प्लस 13 प्लस 15 प्लस 17 यांची जर तुम्हाला बेरीज काढायची असेल तर मधली संख्या कोणती आहे 13। मग 13 गुणिले 5 करा उत्तर काय येणार 65। ही सगळ्या संख्यांची काय झाली तुमची बेरीज। पहा आणखी एक उदाहरण पाहू आपण। 20 प्लस 22 प्लस 24 प्लस 26 प्लस 28। तुम्हाला यांची बेरीज करायची असेल तर मधली संख्या कोणती आहे 24। मग 24 गुणिले 5 करा उत्तर काय येणार 120। लक्षात ठेवा मित्रांनो, सम प्लस सम बरोबर सम, विषम प्लस विषम बरोबर सम आणि समसंख्या प्लस विषम संख्या बरोबर विषम। आणि सलग 5 संख्यांची बेरीज बरोबर 5 गुणिले मधली संख्या। हे नियम लक्षात ठेवले तर परीक्षेत प्रश्न सेकंदात सोडवू शकता। अशाच सोप्या पद्धतीने कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपल्या सक्सेस स्टडी हब अकॅडमीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।